काय काय आत्मविश्वास काय झालं काय झालाय बघ असं बसलेलं आहे उभी बसले हा माझा आता जाऊ नको प्रत्येक जणात आत्मविश्वास कामाचा असं गेलं असं पुढे गेलं काय अत्तराबद्दल काय माहिती आधी घातलेला पातळला यांनी मोठे पारी सगळे दगड फुटतात काय विनायक परब याचकडून बाबाच्या गुरांचा गौरव करण्यासाठी लाचपणाला वर्ष केले. विनायक परब यांच्या म्हणून तमाम प्रेक्षक जनाच्या वतीनं आमच्या घराला वंदन करून संत माऊली दशावतार नाट्यमंडळाच्या पौर्णिकाचा स्वीकार करतोय. आपण सुरुवात करूया. तू साधारण आला खसून मी कसं काय रवायला कुठे हा खसून आला कुठून ह्या जर कळला तर भूत पाताळगण पाताळातून आलोय. पाताळला खात असत ना मग नेमकं खायच्या काय खात फक्त पाताळावरती अधिकार माताचा आहे. सातळ एवढं पाताळ गुण बोलवलं. आता पुढे तुझं नाव रे हिंगू आमका तुझ्या चिंगू नको. आमच्या घोड्या दिवस चालवत आणि या सगळ्यांच्या येतात माझ्या बायले चिंगूर करू देत नाही. पण तो घरात किल्ल्यात घेऊन चिंगू नका तुझे कोणी लागले तुका चिंगूर आलो नाव माझा हिंगू दंड. आम्ही हिंगाची फोडणी जो हिंग आमका नको. हिंगाची फोडणी आम्ही घालणार नाही. हिंग म्हणजे काय नको. अरे नाव माझं हिंगू दंड. मी विचार करतो पासून वास कसलो येता वधूर पासून वास येता बिरंगुरू चिरायलो काय सांगितलं नाव माझं हिंगू दैत्य. हिंगू दैत्य हिंगू दैत्य. आता कळला. आता फक्त बाकी विचार सांग तू साधारण भात किती आहे लग्न गेलो तुला वाटलं मी इथं भोजनासाठी आलो कोण नाही सांगा मी इथं स्वयंवरासाठी आलोय. तू लगीन करून गेलो अजून होत तुझ्याकडे बघल्याने काय काय सांगितले काय सांगणार नवरो जुनो एक गोष्ट मान्य करूच लागते. खरा बघायचा खरा बघायचा तुझ्या वेळात तुझी आऊस फोटोशी होती तेव्हा शुकुलाची सोबत खाल्ली अंगावर लाभवली ना माझा काही नाही तुझा तुझ्याकडे या लगीन करून गेलो राजांच्या सर्वाबरोबर. राजांच्या कन्याशी लग्न मला करायचंय. कोण बोलला काय बोला सर्वांच्या पुढे आता तुझं असं लगीन करून थांबलं तुका होईल व्यवहार माहिती आहे काय आहे काय आहे बरोबर काय दिसता हे लोहाचे स्तंभ दिसतात. भावाचा काय बोला नको भावाचा काय सांगता हे लोहाचे स्तंभ दिसतात म्हणजे लोखंडाचे स्तंभ. लोखंडाचे खा किती अनुभव करा मोज 1 2 3 4 5 6 पंडितचे अरे बांधले कोणी ते माकाय माहिती नाही वर काय बघितलं होतं ते जे 7 खांब बांधले
ते शोभेत बाणत नाही होत. कशासाठी? तेतो आणि या स्वयंवराचा संबंध आहे. काय संबंध? तुझ्याकडे बाण त्यात महत्वाची गोष्ट आहे. तुझ्याकडे बाण आहे माझ्या नको तुझ्याकडे आता माझ्या जवळ आहे. तुझ्याकडे बाण हो हो दाखव. आता घेऊन नाही आलो. जेवून नाही आला, जेवून नाही आला, फिरून नाही आला, झोपून नाही आला. तुझ्याकडचं बाण असलं तरी त्याचा काही उपयोग नाही. तर राजा आपल्याकडचं एक बाण घेतो. तो बाण घ्यायचो, तो बाण घ्यायचो. त्या एकाच बाणात एकाच जळात ते सातायले खांब झोपून उडाय. त्याच्याबरोबर राजांचा चढू लगीन करताना या काय तुका जमाचा नाही. या दोन वेळा भात घे आणि घरात घाल. काय वाटलं तुला? हे सर्व मला माहित आहे. सगळ्या माहिती आहे. ह्या काय दिसत? हे जल आहे. म्हणजे जल आहे म्हणजे अरे ते पाणी आहे. उदक का नीर. त्याच्या पुढे जाऊन तोय उदक नीर जल पाणी सागराच्या. ताजा पाणी ठेवला का तुका तोंडू ठेवला या. जरा वाकण बघ पाण्यात काय दिसत. जास्त पुढे जाऊ नको नाही तर सांगतले पिरगुळ पाण्यात पड. काय दिसत? लोहाचे स्तंभ. किती दिसतात? एक दिसतो. पाण्याचा तर तो एकच दिसतो. तो जो पाण्यात दिसता ना त्या पाण्यात बघायचा. पाण्यात बघून वर बाण सोडायचो. पाण्यात बघून वर बाण सोडतो ना आणि सातायला ठाम एका चोळा उडायचो ना. त्याच्याबरोबरच राजांना चढू लगीन करताना या काय तुका जमाचा नाही. या 4 वेळा बटाट्याची भाजी घे आणि घरात. काय वाटलं तुला? हे सर्व मला माहित आहे. तुमच्या काय माहिती? हो राजानू नमस्कार. हो बघा पिंगवाय सुनिलो. चिंगूर काय करतात? हिंगू राज्य. हा तू तुझा काय राजा, हा हिंगू राज्य नमस्कार करतोय. आशीर्वाद आहे. इथं कशा